झी 24 तास एक पाऊल पुढे। बीडमध्ये रेडिओच्या गूढ स्फोटात निंबाळकर कुटुंबातले 4 जण जखमी झाले। इतकंच नाही तर या स्फोटांमुळे त्यांच्या जीवनात अंधार पसरलाय। आता मात्र देवदूत रूप डॉक्टरांमुळे त्यांचं आयुष्य पुन्हा एकदा प्रकाशमान झालंय। या डोळ्यात पुन्हा एकदा नवी स्वप्न दाटून आलीत। आपली माणसं पुन्हा एकदा या डोळ्यांनी पाहता येणार आहेत। या आहेत उषा निंबाळकर। उषा यांच्याप्रमाणे त्यांचे पती ओम आणि सासूबाई कुसुम यांनाही हे जग पाहता येणार आहे। महिन्याभरापूर्वी त्यांच्या आयुष्यात जणू काळरात्र आली। मूळचे बीडचे असणाऱ्या ओम निंबाळकर या कंडक्टरला बसमध्ये एक रेडिओ सापडला। मात्र घरी घेऊन रेडिओ सुरू करताच त्याचा मोठा स्फोट झाला। यात ओम यांच्यासह त्यांच्या पत्नी, आई, मुलगा यात जखमी झाले। इतकंच नाही तर स्फोटामुळे डोळ्यांना इजा झाल्यानं त्यांच्या आयुष्यात अंधारच पसरला। प्राथमिक उपचारानंतर त्यांना मुंबईच्या जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं। अखेर महिनाभराच्या उपचारानंतर जेजे रुग्णालयाचे डीन तात्याराव लहाने आणि त्यांच्या टीमला 4 तिघांची दृष्टी परत आणण्यात यश आलंय। आणि 2 डोळ्यांनी ते अंध होते। त्यांच्या उजव्या डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या त्या डोळ्यातनं 14 खडे आत काढले। तर 14 खडे आत जाताना 14 छिद्र त्या डोळ्याला पडले होते। ते बुजवून त्यांना आता उजव्या डोळ्याने दिसतंय। डाव्या डोळ्याला खूप जास्त म्हणजे 40 वर खडे असल्यामुळे आम्ही ते शस्त्रक्रिया केलेली आहे, पण दिसण्याची शक्यता कमी आहे। त्यांची जी पत्नी आहे उषा, तिच्या डाव्या डोळ्याला पूर्ण फुटल्यामुळे काही करता आलं नाही, पण उजव्या डोळ्यामध्ये आम्ही तिचे आत गेलेले 2 खडे आणि बाहेरचे जवळपास खूपसे खडे काढून तिच्या डोळ्याचं ऑपरेशन केलेलं आहे आणि उषाला उजव्या डोळ्याने आता दिसायला लागलेलं आहे। कुसुम म्हणून त्यांची जी आई आहे, त्यांच्या उजव्या डोळ्यामध्ये पूर्ण रक्त आणि खडे होते, ते आम्ही काढलेले आहेत आणि डावा डोळा त्यांचा पहिल्यापासून चांगला होता, वर खडे होते, ते आम्ही काढले। तर त्यांना 2 डोळ्यांनी दिसतं, डाव्याने चांगलं, उजव्याने थोडं थोडं दिसतं। तिघांची दृष्टी परत आली असली तरी ओम आणि उषा यांचा 2 वर्षाचा मुलगा कुणालला अजूनही दिसत नाही। मात्र त्याची दृष्टीही आणण्यात यश येईल असं डॉक्टर लहाने यांनी सांगितलंय। आता जो कुणाल नावाचा जो मुलगा आहे, तर त्याचे 2 डोळ्याने तो अंध आहे। आज त्याचं आम्ही उजव्या डोळ्याचं ऑपरेशन केलेलं आहे, पण त्याचं जे बुबुळ आहे ते निकामी झालेलं आहे, कारण खडे खूप लागलेले आहेत त्या निकामी बुबुळाला। तर ते बुबुळ बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे, पण ती जखम संपूर्ण भरल्यानंतर, कारण आत्ताच 1 महिन्यापूर्वी आम्ही तो डोळ्याचं ऑपरेशन केलंय, त्यामुळे डोळ्याचं वजन संपूर्ण वाढल्यानंतर आम्ही त्याचं पुन्हा शस्त्रक्रिया करून त्याचा डोळा बदलणार आहोत। आणि मागचा रेटिना जर चांगला असेल, कारण लहान मुलात कळणं कठीण असतं, तर कुणालाही आम्ही दृष्टी देऊ शकू असं वाटतं। डॉक्टर लहाने यांनी आजवर लाखो दृष्टीहीनांची आयुष्य प्रकाशमान केली। मात्र त्यांच्यासाठी हे प्रकरण थोडं भावनिक होतं। आतापर्यंत माझ्याकडे असं संपूर्ण कुटुंब अंध होऊन कधी आलं नव्हतं। म्हणजे 10 लोक 15 लोक अंध होऊन नक्की आले, पण कुटुंबातला एखादा माणूस होता। पण हे संपूर्ण कुटुंब, आणि तेही आंबेजोगायचं, जिथं माझं गाव आहे, तर मला माझी भावनिक इन्व्हॉल्वमेंट फार होती यामध्ये, आणि त्यांना दृष्टी आली पाहिजे असंही मला वाटत होतं। शस्त्रक्रिया तशा फार कठीण होत्या, कारण एका डोळ्याला जेव्हा 10 किंवा 12 छिद्र पडतात, अशा वेळेस दृष्टी येईल हे सांगता येत नसतं, पण ती आली, त्याचा मला खूप आनंद आहे। आणि आज जेव्हा मी त्यांना भेटायला जातो आणि तेव्हा जे मला तेव्हा बघतात, तेव्हा असं वाटतं हा मला काहीतरी करता आलं। मोठ्या जिद्दीनं डॉक्टर लहाने आणि त्यांच्या टीमनं निंबाळकर कुटुंबियांची दृष्टी परत यावी यासाठी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करावं तेवढं कमी। झी 24 ताससाठी पंकज जळवी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।